पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। उडाण, डहाणू, तलासरी, पालघर, वाणगाव, मासवण आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत आतापर्यंत 218 कुटुंबातील तब्बल 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले। दरम्यान डहाणू तालुक्यात पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली होती। बसमधील चालक, वाहक आणि 4 प्रवाशांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढलं। वाणगाव आणि कापिशी परिसरातही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित सुटका करण्यात आली। अतिवृष्टीमुळे धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास धरणातून तब्बल 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह अनेक प्रमुख रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर बचाव आणि मदत कार्य राबवत आहे। परिस्थितीवर प्रशासनाचं सातत्याने लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे।